तर रामराम मंडळी. मंडळी, आज भिकारिस्तान म्हणजे बाजूचा जो कटारिस्तान आहे ना, त्याच्यासोबत मॅच होता आपला कच्चा लिंबू क्रिकेटमधला बांगलादेश. त्या दोघांची मॅच झाली 2020. तर नेहमीप्रमाणे अपेक्षेप्रमाणे पाकिस्तान ही मॅच हारलेला आहे. आता यापैकी आता लिंबू टिंबू कोणाला म्हणता येईल हे आता लवकरच यावर बोलावं लागेल. कारण ज्याला आपण हिणवत होतो लिंबू टिंबू, तो पण आता भिकारिस्तानला हरवायला लागला आहे. तर मित्रांनो, आता त्याचं आपण बघू स्कोअर कार्ड काय आहे ना. तर या भिकारिस्तानने बनवले 110 रन, ऑल आऊट झाले बरं. 19.3मध्ये ऑल आऊट झाले. त्यात जे माहीर आहे त्याच्यासाठी, जे भिकारिस्तान जे माहीर आहे रनआउट्स, ते त्यांनी 2 ते 3 रनआउट्स त्यांचे झालेले आहेत. त्यांनी आपली जी त्यांची स्पेशालिटी आहे ती मेंटेन ठेवलेली आहे. आणि इंटेंट खूप ॲग्रेशनने आम्ही खेळू. नवीन टीम उतरवली मार्केटमध्ये. जुने खेळाडू जे आहेत बाबर आझम आणि रिझवान, जरी हे आता त्याचा परफॉर्मन्स कमी असला तरी मोठे खेळाडू आहेत ते, त्यांना घरी बसवलं आणि नवीन टीम त्यांनी आणली की आता 2020 में कुछ अलग करते है. आणि भाई ही नवीन टीम विदाऊट ॲक्सेसिंग द पिच कंडिशन त्यांनी हार्ड हिटिंग करायला सुरुवात केली. इतकी हार्ड हिटिंग करायला सुरुवात केली की ते 110वरच ऑल आऊट झाले. तर नवीन टीममध्ये जे लोक आले आहेत जसं साईम अयूब, मग हसन नवाज, मोहम्मद नवाज, हे लोक 0, कोणी 3 काढले, कोणी 4 काढले. अशा प्रकारे यांनी आज जबरदस्त स्कोअर केलेला आहे. वा रे वा. त्याच्यातला फक्त फखर जमन यांनी 44 रन काढले. आणि काय स्ट्राईक रेट यार, 129च्या स्ट्राईक रेटनी. तर आपल्या बांगलादेशनी मुस्तफिझूरनी 4 ओव्हरमध्ये 6 रन देऊन फक्त 2 विकेट काढल्या. मग तस्किन अहमदनी 3 विकेट काढल्या 3.3मध्ये 22 रन देऊन. तर या सर्व लोकांनी चांगली बॉलिंग केली. एक गोष्ट या निमित्ताने सांगावीशी वाटते की बांगलादेशमध्ये त्यांनी क्रिकेट चांगलं इम्प्रूव्ह केलेलं आहे. नंतर त्यांची जी क्वालिटी आहे ती पण चांगली इम्प्रूव्ह झालेली आहे. आणि ते एका इंटेंटने खेळले की आम्हाला ही मॅच जिंकायची आहे. तसंही जिथे ही मॅच झाली, बहुतेक ढाकावर मॅच झालेली आहे, तिथे थोडा स्कोरिंग करायला डिफिकल्ट जाते. पण ज्या तऱ्हेने बांगलादेश खेळला, बांगलादेशनी किती ओव्हरमध्ये सांगतो तुम्हाला, फक्त 15.3मध्ये 112 रन काढले आहेत. त्याच्यात परवेज हुसेन इमाम यांनी काढले 56, 39 बॉलमध्ये 143च्या स्ट्राईक रेटने. याला म्हणतात स्ट्राईक रेट, याला म्हणतात इंटेंट, याला म्हणतात ॲग्रेशन. या पराभवानंतर पाकिस्तान नेहमीप्रमाणे डायलॉगबाजी करेलच, या जीत है या लर्न है. तर बघू आता पुढे अजून धमाल येणार आहे. T20 सिरीज ही चालू आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू अँड बाय.